15 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्याचा निर्णय बाल न्यायालय मंडळानं रद्द केला असून त्याला 5 जूनपर्यंत बालनिरीक्षण गृहात ठेवण्याचे निर्देश दिले आहे. तत्पूर्वी या प्रकरणात नव्या कायद्याच्या आधारे अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करण्यात आला होता. या निर्णयाला जनतेतून विरोध झाला. त्यानंतर अल्पवयीन मुलाला समुपदेशनासाठी बालनिरीक्षण गृहात पाठवण्याबाबत पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला होता. भारताची सायबर सुरक्षा क्षमता बळकट करण्याची गरज असल्याचं आग्रही प्रतिपादन सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी नवी दिल्ली इथं केलं. एक्साइज सायबर सुरक्षा 2024 या कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. सायबर सुरक्षा संदर्भात काम करणाऱ्या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय असावा यावर त्यांनी भर दिला. तसंच भविष्यात उद्भवणाऱ्या सायबर धोक्यांचा विचार करून सध्या सुरू असलेल्या कामांचंही त्यांनी कौतुक केलं. उजनी जलाशयात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील सर्व 6 मृतदेह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या हाती लागले आहे. 3 पुरुष, 1 महिला आणि 2 लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. गेल्या 21 तारखेला ही दुर्घटना घडली होती. तेव्हा 1 जण पोहून किनारी आला होता. गेले 2 दिवस राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांची या जलाशयात शोध मोहीम सुरू होती. दुर्घटनेनंतर 46 तासांनी मृतदेह सापडले आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांना प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त येत्या रविवारी 26 मे रोजी विविध संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार केला जाणार आहे. झाशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघाच्या 4थ्या मजल्यावरील अमेय दालनात संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे राहतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार PN पाटील यांचं आज पहाटे आकस्मिक निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशा पदांवर त्यांनी काम केलं होतं. राज्य काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे. मलेशियात क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू आणि अश्मिता चलिहा यांनी आपापले सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.